MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियनचे भारतामध्ये आगमन आणि या पॉईंटवरती स्पर्धा परीक्षांसाठी आधी विचारले गेलेले क्वेश्चन्स, त्यानंतर येणाऱ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असणार आहे। तुम्ही हे सर्व क्वेश्चन्स नोट डाऊन करू शकता, कारण तुम्हाला यामधून एक तरी क्वेश्चन येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी विचारला जाऊ शकतो। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर केव्हा जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1453। 1453 साली ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलेले होते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्स्टँटिनोपल या शहराचे आत्ताचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इस्तंबूल। कॉन्स्टँटिनोपल या शहराचे आत्ताचे नाव हे इस्तंबूल हे आहे। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकल्यामुळे कोणत्या देशांमधील व्यापार बंद झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारत आणि युरोप। ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकल्यामुळे युरोप आणि भारतामधील खुष्कीचा मार्ग बंद झाला, त्यामुळे व्यापार देखील बंद झाला। त्यामुळे व्यापाऱ्यांना नवीन मार्गाची किंवा समुद्र मार्गाची गरज भासू लागली व्यापार करण्यासाठी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोलंबस। कोलंबस यांनी अमेरिका खंडाचा शोध लावला। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा शोध कोणी लावला? तर भारताचा शोध हा वास्को द गामा यांनी 1498 साली लावलेला होता। 20 मे 1498 रोजी वास्को द गामा यांनी कालिकत बंदरात प्रवेश केला आणि भारताच्या भूमीवर पाय ठेवणारे ते पहिले युरोपियन होते। आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी सर्वप्रथम कोण आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पोर्तुगीज। भारतामध्ये व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज हे आलेले होते। वास्को द गामा हा भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज खलाशी होते आणि 1492 साली कोलंबस यांनी अमेरिका खंडाचा शोध लावला। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, त्याबरोबर आपण थोडी इन्फॉर्मेशन देखील पाहिलेली आहे। जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्याला देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षांसाठी असेच डेली व्हिडिओ येत राहतील की ज्या व्हिडिओ 5 क्वेश्चन्सचे असतील। थँक्यू।